प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवनावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण भक्तीला प्रारंभ करूया. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण त्याच्या नावाचा दावा करा. राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्याचे वर्णन करा. त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित हो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य याचा शोध करा. त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. ही भक्ती आपण परमेश्वराच्या हाती समर्पित करूया. स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असणाऱ्या आमच्या जिवंत देवबाप्पा, दयेच्या आणि कृपेच्या सागरा, प्रभू ही तुझी कृपा आहे की आम्ही जिवंत आहोत. आमच्या राजा, आमच्या देवा, नव्याने आम्हाला ऑनलाईन माध्यमाच्यातून ही भक्ती घेण्याची तू सहायता केली, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो अप्पा. आजच्या भक्तीद्वारे तुझं गौरव होऊन दे अप्पा. आणि परमेश्वरा, तुझं अद्वितीय असं रूप आम्हा सर्वांना प्रकट होऊन दे. येशूच्या गोड आणि पवित्र नावात मागत आहे, म्हणून ऐक बाप्पा. आमेन. देवाच्या सन्मानासाठी आपण उपासंगीत गीत नंबर 475 गाऊन आपण देवाचं गौरव करूया. उपासंगीत गीत नंबर 475. आपण सर्वजण आपला विश्वास प्रकट करूया. प्रेषितांचा मतंकार आपण एकत्र म्हणूया. सर्व समर्थ देवज पिता, आकाश आणि पृथ्वीचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला,
ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभावर खिळण्यात आले, जो मरण पावला व ज्याला पुरण्यात आले, जो मृत्यूलोकात उतरला आणि तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक महामंडळ, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन. देवाच्या गौरवासाठी आपण स्तोत्रसंहिता 66 आपण वाचूया आणि संदीप थोरात त्याचे पुढारीपण करतील. परमेश्वराच्या उपकारस्तुतीसाठी आपण स्तोत्रसंहिता 66 हे एकत्रित वाचणार आहोत. सर्वांनी माझ्याबरोबर हे स्तोत्र आपण एकत्रित वाचूया. स्तोत्रसंहिता 66. देवाच्या महत्कृत्यांबद्दल उपकारस्तुती. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, देवाचा जय जयकार करा. त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुती करा. देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत. तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात. सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील, तुझ्या नावाची स्तोत्रे गातील. अहो या देवाची कृत्ये पहा, तो आपल्या कृतीने मानवजातीस धाक बसवितो. त्याने समुद्राची कोरडी भूमी केली, ते नदीतून पायी पार गेले, तेव्हा आम्ही त्याच्या ठायी हर्ष पावलो. तो आपल्या सामर्थ्याने सर्व काळ सत्ता चालवितो. त्याचे नेत्र राष्ट्रास निरखून पाहतात. बंडखोरांनी आपली मान ताठ करू नये. अहो लोकांनो, आमच्या देवाचा धन्यवाद करा. त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असे करा. त्यानेच आमच्या प्राणाचे रक्षण केले. त्याने आमचे पाय ढळू दिले नाहीत. कारण हे देवा, तू आम्हास पार केले आहे. रुपे गाळतात तसे तू आम्हाला गाळून पाहिले आहे. तू आम्हास जाळ्यात गुंतविले. तू आमच्या कमरेला भारी ओझे बांधिले. तू मनुष्यांना आमच्या डोक्यावरून स्वारी करावयास लाविले. आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो, तरी तू आम्हास बाहेर काढून समृद्ध स्थळी आणले. मी होमार्पणे घेऊन तुझ्या मंदिरात येईन, तुला केलेले नवस फेडीन. संकटात असता ते मी आपल्या ओठांनी उच्चारिले, मी ते आपल्या तोंडानी केले. मेंढ्यांच्या धुपासहित पुष्ट पशूचे होम मी तुला अर्पीन. बोकडासहित मी गोरे अर्पीन. अहो देवाचे भय धरणारे सर्वजन हो, तुम्ही या, ऐका. त्याने माझ्या जीवासाठी जे केले आहे ते मी सांगतो. मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला. माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते. माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता, पण देवाने ऐकलेच आहे. माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे. देवाचा धन्यवाद हो, त्याने माझी प्रार्थना अवमानली नाही. त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही. वाचलेली सर्व वचने प्रभू परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव सदतीत असो. आमेन. उपसंगीत गीत नंबर आपण 150 गाऊ. विमल आत्मा होती देवा, ख्रिस्ता करिता. विमल आत्मा होती देवा, ख्रिस्ता करिता. अग्नितुल्य रसना जरी
देवा ख्रिस्ता करिता ख्रिस्त सत्य जाणावया देवी तुझी प्रीती दया वचना तुझ्या समजावया आत्मा दे आता देवा आत्मा दे आता विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता त्याच्या सहवासे अति आशा खरी मना प्रती दुःखातही आधार दे तैसी मरता देवा तैसी मरता विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता यावेळेला मध्यस्थीची प्रार्थना होईल आणि रेव्हरंड डेव्हिड समुद्री पार्क साहेब आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करतील. यावेळेला आपण मध्यस्थीची प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करणाऱ्या जीवन दे बापा, पुन्हा एक वार आम्ही आजच्या ह्या पवित्र वाराबद्दल आम्ही धन्यवाद देतो. या पवित्र वारी तुझी आराधना स्तुती करण्यासाठी तू आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिलीस, याबद्दल आम्ही तुझी स्तुती तुझं गौरव करीतो. आणि आजच्या उपासनेमध्ये आम्ही विशेष करून प्रेमळ पित्या मध्यस्थीची प्रार्थना करण्यासाठी सर्वजण एकत्रित आलो आहोत. आणि तुझ्या परम दयेनं आम्हा पामरांच्या प्रार्थना विनंत्या प्रभू तू मान्य कर, अशी आम्ही तुला प्रार्थना विनंती करीतो. प्रेमळ पित्या, तू आमचा स्वर्गीय पिता आहेस, तू आमचा सनातन देव आहेस आणि तू आमच्या प्रार्थना ऐकणारा तो महान प्रभू आहेस. आणि याच विश्वासानं प्रभू आम्ही सर्वजण नतमस्तक होऊन प्रभू आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रार्थना विनंती सादर करीतो. आणि प्रभू आज आम्ही विशेष करून आमच्या मंडळीसाठी आम्ही प्रार्थना करीतो. प्रेमळ पित्या, आमच्या मंडळीवरती तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव आणि मंडळीचा आत्तापर्यंत तू प्रतिपाळ केलास, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येथून पुढे प्रेमळ पित्या आमच्या मंडळीचा प्रतिपाळ तू कर आणि मंडळीच्या द्वारा तुझं गौरव तुझी स्तुती प्रभू तू करून घे. आज आम्ही विशेष करून प्रेमळ पित्या मंडळीतील सर्व लहान थोर सभासद प्रभू त्यांच्यासाठी पुन्हा एक वार आम्ही प्रार्थना करीतो. प्रेमळ पित्या, या कोविड-19च्या महामारीमध्ये प्रेमळ पित्या आत्तापर्यंत आमच्या मंडळीतील सर्वांचा तू सांभाळ केलास किंबहुना करीत आहेस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझा गौरव करीतो. आणि ह्या संकटामध्ये येथून पुढे प्रभू तू आमच्या मंडळीतील प्रत्येक सभासदांचं प्रभू तू सहाय्य कर. तू त्यांना विशेष प्रकारे तुझी कृपा प्रभू तू पुरव. आणि प्रेमळ पित्या प्रत्येकांच्या तू कामधंद्यामध्ये तू सहाय्य कर. प्रत्येकाला तू उत्तम आरोग्याचं दान प्रभू तू दे. आणि प्रेमळ पित्या ह्या महामारीमध्ये प्रत्येकाचा तू सांभाळ करून तू त्यांचं संरक्षण तू कर, अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे. हे प्रेमळ पित्या, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही प्रार्थना विनंती करतो. जे सभासद आजारी आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही प्रार्थना विनंती करतो. जोसेफ कटनूर या बंधूसाठी आम्ही प्रार्थना करीतो. प्रेमळ पित्या, तू त्यांना विशेष प्रकारे तू सहाय्य कर. आणि प्रेमळ पित्या, ते कोविडनं पीडित आहेत, तर प्रभू तू त्यांचं सहाय्य कर.
त्यांच्यावर जे काय उपचार सुरू आहेत, प्रेमळ पित्या ते उपचार तू आशीर्वादित असे तू कर आणि त्या उपचाराच्या द्वारा प्रभू तू त्यांना विशेष प्रकारे लवकरात लवकर प्रभू तू बरं कर, अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे. प्रेमळ पित्या काही सेवक आणि सेविका प्रेमळ पित्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्यासाठी प्रभू आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही प्रार्थना विनंती करीतो. प्रिय प्रभू, आज आम्ही विशेष करून गंगूबाई लोखंडे प्रेमळ पित्या ह्या बायबल उमन म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि आज प्रभू त्या ICUमध्ये आहेत. प्रेमळ पित्या आज तू त्यांना विशेष प्रकारे तू स्पर्श कर आणि प्रेमळ पित्या तू त्यांना प्रभू तू आरोग्याचं दान प्रभू तू दे, अशी आमची तुला आग्रहाची आणि कळकळीची प्रभू तुला प्रार्थना विनंती आहे. प्रेमळ पित्या गंगूबाई लोखंडे त्यांच्यावर जे काय उपचार सुरू आहेत प्रभू ते उपचार तू आशीर्वादित असे तू कर. त्याचप्रमाणे प्रेमळ पित्या आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो की प्रेमळ पित्या प्रभू अनेक सेवक वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा प्रभू कोविडनं पीडित झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे प्रेमळ पित्या ज्यांची नावं आलेली आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही विशेष करून प्रार्थना करतो. विनफ्रेड आमीन या सेवकासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करीतो. प्रेमळ पित्या त्यांनाही तुझा स्पर्श कर, तू त्यांचं विशेष प्रकारे तू सहाय्य कर, अशी आमची तुला आग्रहाची आणि कळकळीची प्रभू तुला प्रार्थना विनंती आहे. आणि प्रिय प्रभू, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रभू आम्ही प्रार्थना करतो. गेल्या आठवड्यामध्ये आमच्या मंडळीतील जे सभासद प्रभू तुझ्याकडं सार्वकालिक विसाव्यासाठी आलेले आहेत, प्रभू त्यांच्या कुटुंबियांच्यासाठी प्रभू आम्ही आज विशेष करून प्रार्थना विनंती करीतो. प्रेमळ पित्या गायकवाड, काळे आणि धनवडे या कुटुंबियाकरिता प्रभू आम्ही प्रार्थना करीतो. या कुटुंबियाचं प्रभू तू सांत्वन कर, तू त्यांना सांत्वनदायी कृपा प्रभू तू पुरव, अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे. प्रेमळ पित्या आज आम्ही विशेष करून सदानंद जोसेफ गायकवाड यांच्यासाठी प्रभू आम्ही त्यांच्या जीवनासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो. त्यांना जे जीवन तू दिलंस त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती प्रभू तुझा गौरव करीतो आणि प्रभू तू त्यांना सार्वकालिक विसाव्यासाठी प्रभू तू तुझ्याकडं बोलावलेलं आहेस. आणि प्रेमळ पित्या आज आम्ही प्रार्थना करतो त्यांची प्रिय पत्नी, त्यांची मुलं सुना प्रभू त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्या सर्वांचं तू सांत्वन कर आणि संपूर्ण गायकवाड परिवार आणि प्रभू त्यांचे सर्व आप्तजन प्रभू तू त्यांचं सांत्वन कर आणि तू त्यांना सांत्वनदायी कृपा प्रभू तू पुरव, अशी आमची तुला आग्रहाची आणि कळकळीची प्रभू तुला प्रार्थना विनंती आहे. त्याचप्रमाणे प्रेमळ पित्या सॅम्युएल डॅनियल काळे या प्रिय बंधूच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांच्या समर्पित जीवनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो आणि प्रेमळ पित्या आम्ही प्रार्थना करतो की त्यांनाही तू तुझ्याकडं सार्वकालिक विसाव्यासाठी तू बोलावलेला आहेस. आणि आज प्रेमळ पित्या त्यांची प्रिय पत्नी, त्यांची मुलं सुना नातवंड, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व काळी परिवार आणि आप्तजन प्रभू त्या सर्वांना जे काही दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये तू त्यांचं सांत्वन कर, तू त्यांना सांत्वनदायी कृपा प्रभू तू पुरव आणि तू त्यांच्या डोळ्याचं अश्रू पुसून टाक, अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे. त्याचप्रमाणे प्रेमळ पित्या आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ दयानंद बापू धनवडे यांच्याही जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांना जे आयुष्य दिलंस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज प्रेमळ पित्या त्यांच्या जाण्यामुळं त्यांची प्रिय पत्नी, त्याचप्रमाणे त्यांच्या मुली, जावई आणि नातवंड, त्याचप्रमाणे प्रेमळ पित्या आज आम्ही प्रार्थना करतो की त्यांचा मुलगा, सोनबाई आणि सर्व धनवडे परिवार आणि त्यांचे आप्तजन त्यांना प्रेमळ पित्या जे काही दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये प्रभू तू त्यांचं सांत्वन कर, तू त्यांच्या डोळ्याचं अश्रू तू पुसून टाक, अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे. हे प्रेमळ पित्या आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आमच्या मंडळीतील प्रेमळ पित्या जे कोविड-19 पीडित आहेत
प्रभू त्यांच्यासाठी आज आम्ही तुझ्याकडं ही प्रार्थना विनंती करीतो. प्रेमळ पित्या, तू त्यांची भेट घे, तू त्यांना सहाय्य कर आणि त्यांच्या मनामध्ये असणारी सर्व प्रकारची तू भीती प्रभू तू काढून टाक. आणि प्रेमळ पित्या, तू त्यांना विशेष प्रकारे तू सहाय्य कर अशी आमची तुला आग्रहाची आणि कळकळीची प्रभू तुला प्रार्थना विनंती आहे. प्रेमळ पित्या, आमच्या मंडळीतील सर्व लहान थोर प्रभू जे सभासद आहेत त्या सर्वांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीतो. सर्वांनी प्रेमळ पित्या ह्या कठीण दिवसामध्ये सावध राहावं आणि प्रेमळ पित्या तुझ्या वचनामध्ये प्रभू तुझ्या वचनाचं वाचन मनन चिंतन करावं आणि स्वतःच्या जीवनाला प्रभू त्याने वचन प्रभू लागू करावं. यासाठी प्रभू तू सहाय्य कर. त्याचप्रमाणे प्रेमळ पित्या आम्ही प्रार्थना करतो की अनेकांना प्रभू तू विशेष प्रकारे जे तुझ्यापासून दूर गेलेले आहेत प्रभू त्यांना तुझ्याकडं तू घेऊन ये आणि प्रभू तुझ्या विश्वासात तू त्यांना स्थिर कर अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे. प्रेमळ पित्या, तुझं वचन आहे एकाच आहे नाश होणे अशी तुझी इच्छा आहे. आणि प्रेमळ पित्या, आज आम्ही तुला प्रार्थना करतो की आमच्या मंडळीतील एकाही सभासदाचा नाश होऊ नये. तर प्रेमळ पित्या सर्वांचं तारण व्हावं यासाठी प्रेमळ पित्या प्रभू विशेष प्रकारे प्रत्येकाने आपलं जीवन तुला समर्पित करावं. या दिवसामध्ये पश्चाताप करून प्रेमळ पित्या प्रभू धार्मिकतेचं जीवन जगावं यासाठी प्रभू तू सहाय्य कर. तुझा विपुल असा आशीर्वाद प्रभू तू दे अशी आमची तुला आग्रहाची आणि कळकळीची प्रभू तुला प्रार्थना विनंती आहे. आणि सर्व सभासदांना प्रेमळ पित्या तू विशेष प्रकारे तू त्यांचं रक्षण कर, तू त्यांचा सांभाळ कर आणि त्यांच्या सभोवती तुझ्या दयेचं कृपेचं वेष्टन घाल. आणि जे बेरोजगार झालेले आहेत त्यांना रोजगार मिळावा यासाठी प्रभू आम्ही तुझ्याकडं प्रार्थना विनंती करीतो. प्रेमळ पित्या, आज आम्ही प्रार्थना करतो की प्रभू जे विश्वासणारे वेगवेगळ्या महामंडळामध्ये प्रेमळ पित्या जे कोविडनं पीडित आहेत प्रभू त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना विनंती करीतो. प्रेमळ पित्या, त्यांनाही प्रभू तू विशेष प्रकारे प्रभू तू सहाय्य कर आणि प्रेमळ पित्या त्या कोविडच्या त्रासातून त्या पीडेतून त्यांना तू मुक्त कर अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे. प्रेमळ पित्या, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही प्रार्थना विनंती करतो की आमच्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यावरती तुझा आशीर्वाद पाठव. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रभू तुझा आशीर्वाद दे आणि जे कोविड बाधित आहेत त्यांना प्रभू तू विशेष प्रकारे प्रभू तू बरं कर अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे. प्रेमळ पित्या, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही प्रार्थना करतो की कोविडमधून जे बरे झालेले आहेत प्रेमळ पित्या त्यांच्यासाठी आज आम्ही प्रार्थना करीतो की प्रेमळ पित्या कोविडमधून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस नावाचा प्रभू हा जो काय प्रभू आजार आलेला आहे आणि प्रेमळ पित्या आज त्या आजाराने अनेक बाधित आहेत. तर प्रेमळ पित्या जे बाधित आहेत त्यांना तू बरं कर. त्यांच्यावर जे काय उपचार सुरू आहेत ते उपचार आशीर्वादित कर. आणि प्रेमळ पित्या कोरोनामधून बरं झाल्यानंतर प्रेमळ पित्या कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होऊ नये किंवा म्युकरमायकोसिससारखा प्रभू आजार उद्भवू नये यासाठी प्रभू आज आम्ही तुझ्याकडं प्रार्थना विनंती करीतो. त्याचप्रमाणे प्रभू आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही प्रार्थना करतो की प्रभू आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचं प्रशासन त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्र राज्याचं प्रशासन त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. त्या सर्वांच्यावर तू दया कर, कृपा कर. आणि प्रेमळ पित्या जे लस प्रेमळ पित्या आहे प्रेमळ पित्या ते सर्वांना उपलब्ध व्हावे आणि लवकरात लवकर लसीकरण प्रभू व्हावं यासाठी प्रभू आज आम्ही तुझ्याकडं प्रार्थना विनंती करीतो. त्याचप्रमाणे प्रेमळ पित्या आज आम्ही जे कोविड योद्धे आहेत त्यांच्यासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करीतो. प्रेमळ पित्या तू त्यांचं विशेष प्रकारे रक्षण कर. आणि प्रेमळ पित्या आज आम्ही जे दवाखान्यामध्ये डॉक्टर जे आहेत जे नर्सेस आहेत आणि विशेष करून आमच्या मंडळीतील प्रेमळ पित्या जे प्रभू हॉस्पिटलमध्ये काम करणारे जे प्रियजन आहेत तू त्या सर्वांचं रक्षण कर. तू त्यांना तुझी कृपा प्रभू तू पुरव अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे. त्याचप्रमाणे प्रेमळ पित्या आज आम्ही
रेव्हरंड अशोक गायकवाड, रेव्हरंड सिनाय काळे यांच्या दोघांच्यासाठी, त्याचप्रमाणे युवा मंचमधील सर्व सदस्यांच्यासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो की प्रेमळ पित्या कोविडच्या पेशंटचं दफनविधी करीत असताना प्रभू या सर्वांचं तू विशेष प्रकारे तू रक्षण कर, तू त्यांचा सांभाळ कर. आणि प्रेमळ पित्या आज आम्ही प्रार्थना करतो की कोविडपासून त्यांचं तू विशेष प्रकारे तू संरक्षण कर, अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे. हे प्रेमळ पित्या आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही ही विशेष करून आग्रहाची आणि कळकळीची प्रभू तुला प्रार्थना विनंती करीतो. प्रिय प्रभू आमच्या भारत देशावरती तुझा आशीर्वाद पाठव. भारत देशाचे आमच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं सर्व मंत्रिमंडळ, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आमच्या देशामध्ये प्रेमळ पित्या विशेष करून शांतता नांदावी यासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करीतो. आणि प्रभू या कोरोनाचं आमच्या देशावरती अतिशय महान हे संकट आलेलं आहे आणि या संकटातून प्रभू आमच्या देशाला प्रभू तू बाहेर काढ, अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे. आणि प्रेमळ पित्या तू दया कर. जे शुभवर्तमान सांगणाऱ्या प्रभू जे संस्था आहेत त्या सर्व संस्थांनाही तुझा विपुल असा आशीर्वाद प्रभू तू दे. आज विशेष करून प्रेमळ पित्या संपूर्ण जगासाठी आम्ही प्रार्थना करतो, जगामध्ये शांतता नांदावी यासाठी प्रभू तू सहाय्य कर. आणि प्रेमळ पित्या तू सार्वभौम देव आहेस आणि जगातील प्रत्येक जे अधिकारी आहेत प्रभू त्यांचं प्रेमळ पित्या त्यांच्यावर तू नियंत्रण प्रभू तू ठेव आणि प्रत्येकाला तू चांगली बुद्धी ज्ञान प्रभू तू दे. आणि आपापल्या देशाचा कारभार करण्यासाठी तू शक्ती सामर्थ्य प्रभू तू जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना प्रभू तू दे. आज आम्ही विशेष करून इस्रायल आणि पॅलेस्टाईनसाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो. त्यांच्यामध्ये प्रेमळ पित्या जे युद्ध आहे ते युद्ध प्रभू थांबावं. आणि प्रेमळ पित्या विशेष करून दोन्ही देशाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या मनामध्ये प्रभू तू कार्य कर, अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे. इस्रायल देशासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो. इस्रायल देशावरती तुझा विपुल असा आशीर्वाद प्रभू तू पाठव आणि तुझं गौरव तुझी स्तुती प्रभू तू करून घे. प्रिय प्रभू आज पुन्हा एकदा आजच्या या भक्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो. जे वचन तुझ्या प्रिय भक्ताच्याद्वारे प्रभू तू आणलेलं आहे त्या आशीर्वादित असं तू कर आणि त्याद्वारा तुझं गौरव स्तुती प्रभू तू करून घे. आणि आज आम्ही ज्या तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रार्थना विनंत्या सादर केलेल्या आहेत ह्या सर्व तुझ्याकडं धुपाप्रमाणे आलेले आहेत असा आमचा विश्वास आहे. आणि प्रभू तू दया कर, कृपा कर आणि तू आम्हा सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आज ऑनलाईनवरती प्रेमळ पित्याचे उपस्थित असलेले जे सभासद आणि इतर जे प्रियजन आहेत त्या सर्वांना तुझा विपुल असा आशीर्वाद दे. ही विनंती आमचा धन्य तारणारा येशू याच्या पवित्र नावामध्ये ही प्रार्थना केली म्हणून ऐक बापा. आमेन आमेन. देवाचं वचन आपण ऐकूया. नवीन करारामधून लूक शुभवर्तमानाचा 7वा अध्याय 1 ते 10 वचन. लूक अध्याय 7 1 ते 10 वचन मी आपणासाठी वाचतो. नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफरनहूमास गेला. तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठविले व विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे, कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करीतो आणि ह्यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे. तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला. मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रास पाठवून त्याला म्हटले, प्रभूजी श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानिले नाही. तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल, कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करीतो. या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला,
मी तुम्हाला सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलातही आढळला नाही. नंतर ज्यांना पाठविले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला. हे देवाचं वचन आहे. आणि देवाच्या वचनाकडे जाण्या अगोदर आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, तुझ्या मनापासून आम्ही आभार मानतो. आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो, आजचं हे वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित असं हो दे माझे राजा. तुझ्या पवित्र सहाय्य आणि मार्गदर्शन तू आम्हाला देऊ कर. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक अशा गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि मधुर नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. लुकरू शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 1 ते 10 वचन आपण या ठिकाणी आजच्या मन्नासाठी संदेशासाठी वाचलेले आहेत. आम्हाला ह्या ठिकाणची जी गोष्ट आहे ती माहीत आहे की ह्या ठिकाणी कोण आहे, कुणाला देवा येशूनं बरं केलेलं आहे, कशासाठी बरं केलेलं आहे, शताधिपती कोण होता आणि कशा प्रकारे तो चाकर, तो दास आजारी होता, हे आम्हाला अनेक वेळेस आपण शिकलो असेल, वाचलं असेल ह्यातून. पण आजच्या कोरोनाच्या महामारीतून आपण जात असताना एका वेगळ्या दृष्टिकोनातून, व्यवहार उपयोगीतून, आध्यात्मिकमधून आपण ह्याकडे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे पहिलं वचन आहे ते असं सांगतं की नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफरनहूमास गेला. ह्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं की नंतर म्हणजे ह्या ठिकाणी ह्या अगोदर काहीतरी घडलेलं आहे असं आम्हाला पाहावयास मिळतं. आम्ही जर काही अध्याय पाठीमागचे जर वाचले, त्याचा अभ्यास केला, तर येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना त्या ठिकाणी पाचारण करतो सेवा कार्यासाठी. आणि तो शिष्यांना शिष्यत्व काय आहे हे ह्या ठिकाणी तो सांगत आहे, शिकवित आहे. आणि ज्यावेळेस आपण वचन लुकरू शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 46 वचनामध्ये येतो, तो म्हणतो, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करीत नाही. तुम्ही मला प्रभू आणि प्रभू म्हणता, पण मी जे सांगत आहे ते तुम्ही का करीत नाही. एक प्रकारची खंत, नाराजी, निराशा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांकडे पाहून ह्या ठिकाणी व्यक्त करत आहेत. तो त्यांना शिष्यत्व सांगत आहे, शिकवित आहे. पण ते शिकवित असताना आपले शिष्य कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे ते तो त्यांना दाखवत आहे. त्यांचा कमीपणा, उणीव ह्या ठिकाणी तो दाखवत आहे. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही. आणि म्हणून जे मी स्वतःला त्या येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणतो, त्या तुम्हा आणि माझ्यासाठी या कोरोनाच्या महामारीतून जात असताना हाच प्रश्न आहे की आम्ही जर प्रभूला फक्त प्रभू आणि प्रभू म्हणत असू, पण प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला जे काही आज सांगत आहे आजच्या या परिस्थितीमध्ये ते जर आम्ही करत नसू, तर आम्ही कुठेतरी येशूची निराशा करत आहे, कुठेतरी आम्ही कमी पडत आहे, कुठेतरी आमच्यामध्ये तो कमीपणा आहे, ती उणीव आहे. आणि ह्या वचन अध्याय 7 आणि 1 ते 10 मध्ये कशा प्रकारे ती उणीव आपण भरून काढावी, कशा प्रकारे आम्ही विश्वासात वाढावं, कशा प्रकारे आमचा विश्वास आहे तो मोठा अधिक व्हावा, ज्याद्वारे येशू आश्चर्यचकित होईल, ते आपण आज त्या शास्त्रभागातून पाहणार आहोत. आम्ही अनेक वेळेस म्हणतो, आम्हाला देव माहीत आहे, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त माहीत आहे, आम्हाला बायबल माहीत आहे, आम्हाला सर्व काही माहीत आहे, पण आम्ही देवाचे ऐकतो का? त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण पाहतो का? त्याची आम्हाला ओळख आहे का? हे प्रश्न आज या दिवसामध्ये आपण स्वतःला विचारा. कारण वचन 9 असं सांगतं की एवढा विश्वास मला इस्रायलामध्ये देखील आढळला नाही, ज्याला इंग्लिशमध्ये ग्रेट फेथ असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून कशा प्रकारचा जो विश्वास आहे या ठिकाणी, कसा तो त्या शताधिपतीच्या मनामध्ये, जीवनामध्ये आला आणि कोणत्या गोष्टी त्यामुळे घडल्या ते पाहण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. या कोरोनाच्या महामारीमध्ये आम्ही कोणत्या प्रकारच्या विश्वासामध्ये जगत आहोत, ज्या ठिकाणी आशा नाही, निराशा आहे, दुःख आहे, आजारपण आहे, मरण आहे, व्यथा आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. कोणी सुखी असेल असं वाटत नाही. आणि म्हणून या कोरोनाच्या महामारीमध्ये आम्ही कशा प्रकारच्या विश्वासात जगत आहोत, आमचा विश्वास कुठे आहे, कुठवर आलेला आहे का, तो पाहून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो
तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणून हाक मारता, पण मी जे सांगत आहे ते करत नाही. येशूला या ठिकाणी आश्चर्य वाटलं. शताधिपतीकडे एवढा विश्वास येण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या त्या आपण उलगडण्याचा, पाहण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून जी पहिली गोष्ट आहे ती वचन 1 आणि 2 मध्ये आम्हाला पाहावयास मिळते. या शास्त्रभागाकडं आपण उलगडात्मक पद्धतीनं पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिलं वचन असं सांगतं की नंतर, आणि म्हणून ह्या ठिकाणी काही गोष्टी अगोदर घडलेल्या आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत की कशा प्रकारे येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी शिष्यांना शिष्यत्वाबद्दल सांगत आहे, पण एक नाराजी, त्यांची उणीव तो त्या ठिकाणी त्यांना काढून सांगत आहे. साकारत या ठिकाणी जो आहे तो कोण होता, त्याचं नाव काय, तो कुठून आला होता, तो त्याला कशा प्रकारचा आजार होता, या ठिकाणी हा शास्त्रभाग आम्हाला काहीच सांगत नाही. पण जे पहिलं वचन आहे की त्या ठिकाणी येशू कफरनहूमास गेला असं आम्हाला कळतं. कफरनहूम काय होतं? ते नहुमाचं गाव होतं, गालिल प्रांतातलं ते होतं. मत्ती शुभवर्तमानाचा 4 अध्याय 13 आणि 16 वचन, लूक 4 आणि 16 आणि 21 वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की कफरनहूम जो गालिल प्रांत आहे, त्या गालिल प्रांत आणि कफरनहूमानं प्रभू येशू ख्रिस्ताला सेवेची एक प्रकारे ओळख करून दिली होती. प्रभू येशू ख्रिस्ताला कुठेतरी प्रसिद्धीमध्ये आणलेलं होतं असं आम्हाला पाहावयास मिळतं. येशू ख्रिस्ताची अधिक ओळख नासरीतकर येशू होतीच, पण त्यापेक्षा अधिक ती आम्हाला ह्या ठिकाणी, या गावांमध्ये, या प्रांतामध्ये झालेली पाहावयास मिळते. प्रश्न हा आहे, आज मी कोणत्या शहरातून आलो, कोणत्या गावातून आलो, कोणत्या ठिकाणाहून आलो, कोणत्या संस्थेतून आलो, कोणत्या मंडळीमधून आलो हे महत्त्वाचं नाही, पण आम्ही कशा प्रकारचा विश्वास धारण करतो, कशा प्रकारच्या विश्वासातून आम्ही जात आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण पौल म्हणतो मी धाव संपवलं आहे आणि विश्वास राखला आहे. शेवटपर्यंत विश्वासामध्ये आम्हाला चालायचं आहे, शेवटपर्यंत तो विश्वास आम्हाला राखायचा आहे. पण त्यासाठी कोणत्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असणं महत्त्वाचं आहे ते आपण या शास्त्रभागातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमची ओळख ही आहे ती म्हणजे की आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत. आता या ठिकाणी जो चाकर होता, आम्हाला अधिक चाकर, ह्या क्षमा करा, ह्या ठिकाणी जो शताधिपती होता तो एक मोठा अधिकारी होता. शताधिपती म्हणजे 100 सैनिकांचा तो अधिकारी, त्याच्या हाताखाली तितके सैन्य होतं आणि इतका पॉवरफुल, सामर्थ्यवान हा अधिकारी आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतो. मार्कुस शुभवर्तमानाचा 15वा अध्याय वचन 39, 44 आणि 45 या ठिकाणी देखील आम्हाला एक शताधिपती पाहावयास मिळतो. तो शताधिपती क्रूसा जवळचा होता, त्यानं येशूबद्दल साक्षी दिली असं आम्हाला पाहावयास मिळतं. दुसरा जो शताधिपती आहे तो प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय वचन 1 आणि 44 आणि 48 या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं. ज्याला कॉर्नेलियस म्हटलेला आहे, जो प्रार्थनाशील होता, दान देण्यामध्ये तो पुढे होता, तो देवभिरू होता. ह्या गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्र शताधिपतीविषयी सांगतं. शताधिपती रोमन सैनिक, त्यांचं जीवन जे होतं ते कलेवर अवलंबून होतं, त्यांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी निष्ठेवर अवलंबून होतं, त्यांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या कौशल्यावरती अवलंबून आणि आधारित होतं. ह्या ठिकाणी ते आपल्या क्रूरतेसाठी अतिशय जी क्रूरता आहे त्यासाठी ते प्रसिद्ध होते. ते ढोंगी असत नसत, त्याचप्रमाणे ते दया न दाखवणारे लोक असत असं आम्हाला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जो इतिहास आहे रोमन साम्राज्याचा त्याकडे आम्ही ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आम्हाला ह्या गोष्टी समजून येतात. आता या ठिकाणी तो त्याचा दास आहे, तो आजारी आहे, तो मरणास टेकलेला आहे वचन 2 नुसार. आणि असं असताना जे दया दाखवत नाहीत, जे ढोंगी नाहीत, ज्यांचे अधिकार आहेत, सत्ता आहे, श्रीमंत आहे, असा हा अधिकारी शताधिपती आपल्या या एका दासासाठी तो वळवून फिरत आहे. एक प्रकारची त्याची कळकळ, तळमळ, त्याची काळजी आम्हाला या ठिकाणी दिसते. वचन 1 आणि 2 शताधिपतीची काळजी, त्याच्यात शताधिपती जो आहे तो एक प्रकारे काळजी करत आहे, चिंता करत आहे आपल्या दासाबद्दल. कसं तरी माझ्या दासाला मला वाचवलं पाहिजे, त्याला ह्या आजारपणामधून त्याला आरोग्य मिळालं पाहिजे. कदाचित तो त्याचा आवडता असेल, तो त्याचा प्रिय असेल, त्याच्यावरती जीव असेल, अधिक गोष्टी आम्हाला या ठिकाणी आपण बोलू शकतो.
आपण त्याचा अर्थ लावू शकतो, पण आपण यातून एकच गोष्ट घेऊया की त्याला त्याची काळजी होती, चिंता होती. कदाचित त्याचं त्याच्यावर प्रेम असेल, त्याचं आवडीचं असेल, ह्या गोष्टी नंतरच्या आहेत, पण तो आपल्या त्या दासासाठी ह्या ठिकाणी वनवन फिरत आहे असं आम्हाला पाहावयास मिळतं. त्या काळी जो मालक आणि जो नोकर आहे, दास आणि जो मालक आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते नातेसंबंध होते एक प्रकारचे, ते काही चांगले नसायचे. प्राण्यांसारखं जीवन त्या काळी दासांचं गुलाम म्हणून असायचं. फक्त ते बोलत असत असं आम्हाला पाहावयास मिळतं. आणि परंतु ह्या ठिकाणी जो शताधिपती आहे, जो अधिकारी आहे, तो त्यातला नाही असं आम्हाला पाहावयास मिळतं. तो या ठिकाणी त्याची काळजी करत आहे, चिंता करत आहे, तो त्याच्यावर प्रेम करत आहे, तो त्यासाठी वनवन फिरत आहे, कसं माझ्या या दासाला मला बरं करता येईल. कदाचित त्यानं अनेक ठिकाणी तो गेला असेल, अनेक ठिकाणचा त्यानं औषधोपचार केला असेल, पण कदाचित गुण आला नसेल. कदाचित तो आपली शेवटची घटका मोजत असेल. कारण वचन सांगतं की तो आजारी पडून मरणास टेकला होता. तरी देखील तो त्या दासासाठी जीवन शोधत फिरत आहे. आजची स्थिती आम्हाला कोणाची काळजी आहे, कोणाची चिंता आहे? कारण की आपण पाहतो की या कोरोनाच्या महामारीत जात असताना मी, माझं कुटुंब, माझे लोक, पण देवाचे लोक आहेत, देवाचे विश्वासणारे आहेत, प्रभू ख्रिस्ताचे शिष्य आहेत, त्याला तुम्हाला आणि मला हीच जबाबदारी आहे की आमच्याकडे देखील काळजीचं, चिंतेचं, एकमेकाविषयी प्रीतीचं, आदराचं स्थान आमच्या जीवनामध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्या कोरोनाच्या महामारीत अधिक लोक जे त्या ठिकाणी इन्फेक्टेड त्या ठिकाणी होत आहेत, बाधित होत आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला कळकळ असणं, तळमळ असणं, चिंता असणं, आणि त्यासाठी आम्ही काहीतरी करणं हे आम्हाला कर्मप्राप्त आहे ख्रिस्ती म्हणून. आणि ते आम्ही अनेक लोक करत आहेत, पण अजून देखील जे आम्ही काहीच करत नाही त्यांच्यासाठी आज हे देवाचं वचन आहे की आपण लोकांची चिंता करूया, आपण त्यांची काळजी घेऊया ह्या दिवसामध्ये. हा कोण कुठला अधिकारी या ठिकाणी जो मालक आहे, तो एका दासासाठी ह्या ठिकाणी त्याला चिंता आहे, त्याला काळजी आहे. मत्ते 8 आणि 6 जो साखर होता त्याला पक्षपात झालेला होता असं मला पाहायला मिळतं. त्याचं कुठलंच त्या ठिकाणी जो अवयव आहे तो त्या ठिकाणी काम देत नव्हता. वचन 3 आम्हाला सांगतं की त्याने येशूविषयी ऐकलं, त्या शताधिपतीनं येशूविषयी ऐकलं आणि काय केलं तर त्यानं जे वडील मंडळ आहे यहुद्यांचं, त्या यहुदी मंडळाच्या वडिलांना कुणाकडे पाठवलेलं आहे तर येशूकडं पाठवलेलं आहे. त्या काळी एक परंपरा होती यहुदी की जर ते कुठेतरी भेटायला कुठल्या अधिकाऱ्याला जात असतील तर त्या अगोदर ते निरोप्या पाठवायचे, त्या अगोदर एका अधिकारी माणसाला त्या ठिकाणी पाठवायचे आणि मग ते भेटावयास जात असे. त्या शताधिपतीला जे नियम आहेत यहुदी ते माहीत आहेत आणि म्हणूनच तो यहुदी वडील मंडळांना येशूकडं नियमानुसार पाठवत आहे. आता या ठिकाणी जो शताधिपती आहे तो रोमन सैनिक आहे. जे यहुदी वडील मंडळ आहेत ते यहुदी आहेत, ते शास्त्रामध्ये पारंगत आहेत. आणि रोमन सैनिक, 2 धर्म, 2 भिन्नता, 2 तत्त्व या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतात. तरी देखील ह्यांच्यामध्ये आम्हाला एक चांगले संबंध प्रस्थापित झालेले पाहावयास या ठिकाणी मिळत आहेत. याचा आपण आज विचार करूया. माझे लोक, माझी मंडळी, माझी संस्था, माझा समाज ह्यामध्ये जर आम्ही अटकून बसलो असेल तर आम्हाला या शताधिपतीकडं याकडं पाहण्याची अत्यंत गरज आहे. कशा प्रकारचं व्यक्तिमत्व तो जगत होता ते आज जगणं आमच्यामध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की येशूनं त्याच्याकडे पाहिलं त्यावेळेस तो म्हणाला की हा एवढा विश्वास मला इस्रायलामध्ये देखील आढळला नाही. आज कदाचित येशू आमच्याकडे पाहत आहे आणि म्हणून आम्ही कशा प्रकारे त्याला प्रतिसाद देत आहे या दिवसामध्ये ते अतिशय महत्त्वाचं आहे. इतरांचे प्राण वाचवणारे आपण या दिवसामध्ये बनूया, इतरांची काळजी घेणारे बनूया, इतरांची चिंता करणारे बनूया, इतरांना मदत करणारे आपण ह्या दिवसामध्ये बनण्याचा
प्रयत्न करूया. जो चांगला शंभरुनी होता त्याचं आपण या ठिकाणी कित्ता उदाहरण या ठिकाणी घेऊया. या ठिकाणी यहुदी मंडळ आणि हा जो शताधिपती होता त्यांच्यामध्ये एक चांगले संबंध प्रस्थापित झालेले होते. आणि म्हणून आज माझं आणि आमचं हे आम्हाला याच्याबद्दल काहीच ऐकावयास जरी आहे तरी त्याचा उपयोग या महामारीमध्ये फारसा होत नाही. त्याचा अनुभव अनेकांना येत आहे. आणि म्हणून चांगले संबंध लोकांशी, समाजाशी, इतरांशी प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न करूया. जसे आपणावर, जसे आपल्या शेजाऱ्यावर, शत्रूवर जी प्रीती प्रवेश आम्हाला सांगितलेली आहे ती करण्याचा अधिक आणि अधिक प्रयत्न या दिवसामध्ये जर आपण करू तर नक्कीच आपण जी प्रीती आहे, जी काळजी आहे, चिंता आहे त्यातून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही. वचन 4 ते 5 या ठिकाणी जी शताधिपती आहे त्याची प्रार्थना आम्हाला या ठिकाणी दिसत आहे की कशा प्रकारे तो प्रार्थना करत आहे. या ठिकाणी वचन 4 आणि 5 त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे, कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करीतो आणि ह्यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे. तर ह्या ठिकाणी जे वडील मंडळ आहेत, यहुदी लोक आहेत, ते यहुदी लोक ह्या शताधिपतीविषयी साक्ष देत आहेत. काय साक्ष आहे? हा आपल्या इस्रायल राष्ट्रावर प्रेम करतो, पण त्यानं ते कृतीतून दाखवून दिलं. तर त्यानं काय केलं तर तुम्हासाठी, माझ्यासाठी, आपल्या यहुदी लोकांसाठी त्यानं सभास्थान बांधून दिलं. ज्या ठिकाणी कदाचित ते म्हणाले तुम्ही सुद्धा येता, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी असतो आणि देवाचं वचन ग्रंथपट त्या ठिकाणी वाचलं जातो, त्या ठिकाणी देवाशी सांगितलं जातं. जे सिनेगॉग आहे, सभागृह आहे, ते ह्या शताधिपतीनं आम्हासाठी बांधून दिलेले आहे. अधिक चांगल्या गोष्टी ज्या केल्या होत्या ह्या व्यक्तीनं ते आता त्याच्याविषयी साक्ष हे यहुदी लोक, यहुदी वडील मंडळ प्रभू येशू ख्रिस्ताला देत आहेत. आणि म्हणून या कोरोनाच्या महामारीकडे आपण पाहूया आणि आपण आपणाला हा एक प्रश्न विचारूया की आम्ही काय करत आहे या दिवसामध्ये, आमची साक्ष काय आहे, का आम्ही तिथेच बसलेलो आहे. आणि म्हणून त्याचा विचार आपण या दिवसामध्ये करूया, कारण की आम्हाला सांगितलेलं आहे की येशूबद्दल सांगणं, पण ते सांगत असताना जे येशूने आम्हाला करावयास सांगितलेलं आहे ते जर आम्ही करू, ती जी प्रीती कृतीतून आम्ही जर दाखवू तर त्यापेक्षा अधिक चांगले अनुभव, अधिक चांगले लोक त्या ठिकाणी पुढे आल्याशिवाय राहणार नाहीत. वचन 6 ते 8 आम्हाला येशूबद्दल त्या ठिकाणी काही गोष्टी सांगत आहे. वचन 6 तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला. मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रास पाठवून त्याला म्हटले, प्रभूजी श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. या ठिकाणी 3 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्या प्रार्थनेमध्ये. पहिली गोष्ट म्हणतो की प्रभूजी तुम्ही श्रम घेऊ नका. ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला तो प्रार्थनेमध्ये आदर देत आहे, सन्मान देत आहे असं मला पाहावयास मिळतं. तो म्हणतो की माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. एक प्रकारे तो स्वतःला नम्र आणि लीन ह्या ठिकाणी करत आहे. जशी प्रार्थना करतो या 3 गोष्टी आपण ह्या दिवसामध्ये समोर ठेवूया. आम्ही देवाचा आदर करतो का, आम्ही देवाला सन्मान देतो का, आणि तिसरी गोष्ट आम्ही त्या देवासमोर प्रार्थनेमध्ये नम्र आणि लीन होतो का. ह्या ठिकाणी जो शताधिपती होता त्याने देवाला आदर दिला, सन्मान दिला आणि तो ह्या ठिकाणी नम्र आणि लीन त्या प्रार्थनेमध्ये झालेला आम्हाला पाहावयास मिळतं. आम्ही येशूला कोण म्हणून ओळखतो का फक्त प्रभू प्रभू म्हणतो, त्याचं आत्मपरीक्षण, विवेचन आपण या दिवसामध्ये करूया. आणि वचन 7 मध्ये तो म्हणतो, ह्यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही, तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. शब्द मात्र बोला. देवाला मान दिला, सन्मान दिला, त्याचा आदर केला आणि स्वतः नम्र झाला. आता तो काय म्हणत आहे की प्रभू येशू तुम्ही काय करा तर शब्द मात्र बोला, शब्द
मात्र बोला. शब्दामध्ये सामर्थ्य आहे. ज्यावेळेस कानातील लग्नामधील द्राक्षरस संपला होता, येशूची आई त्या ठिकाणी येशूकडे आली आणि येशूला सांगितलं की काहीतरी कर. येशू म्हणाला की बाई, माझी अजून वेळ आलेली नाही. येशूने सांगितलं की जे रांजण आहे ते पाण्याने भरा, जे रांजण आहे ते पाण्याने भरा. त्या ठिकाणी येशू शब्द बोलला आणि त्याप्रमाणे साखराने कृती केली आणि ते रांजण पाण्याने भरलं आणि त्या ठिकाणी पाण्याचा द्राक्षरस झाला. ते आम्हाला पाहावयास मिळतं. शास्त्रामध्ये येशूने अधिक जे चिन्ह चमत्कार आहेत ते शब्दाद्वारे केलेले आम्हाला पाहावयास मिळतात. शब्दामध्ये सामर्थ्य आहे. शब्द त्या ठिकाणी आम्ही पाहतो की देव बोलला, प्रकाशो प्रकाश झाला. त्या ठिकाणी शब्द देव होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा सामर्थ्यशाली प्रभू देव आहे. या कोरोनाच्या दिवसामध्ये आपण त्याचा अनुभव घेऊया, प्रार्थनेमध्ये जाऊया. चिंता काळजी आपल्यामध्ये असू दे आणि देवाला आपण मान सन्मान देऊया, त्याचा आदर करूया आणि स्वतःला ह्या दिवसामध्ये नम्र आणि लीन प्रार्थनेमध्ये आपण करूया. वचन 9 असं सांगतं की आपल्या दासाला, वचन 9, ह्या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलातही आढळला नाही. एवढा विश्वास मला इस्रायलामध्ये देखील आढळला नाही. त्या ठिकाणी जर मी पाहिलं तर येशू 2 वेळा आश्चर्यचकित झालेला आम्हाला पाहावयास मिळतं शास्त्रामध्ये. पहिली वेळ आहे मार्कुस सुविवर्तमान 6वा अध्याय आणि वचन 6. त्या ठिकाणी ज्यावेळेस येशूच्या लोकांनी येशूला नाकारलं त्यावेळेस येशूला त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं त्यांच्या अविश्वासाबद्दल. पण दुसऱ्या वेळेस लूका सुविवर्तमान 7वा अध्याय आणि वचन 9 या शताधिपतीकडे पाहून, त्याचा विश्वास पाहून, त्याची प्रार्थना पाहून येशूला त्याच्या विश्वासाबद्दल आश्चर्य वाटलं. आणि म्हणून आज या 2 गोष्टी तुमच्या आणि माझ्या समोर आहेत. या कोरोनाच्या महामारी आज अनेक समस्या आहेत, चिंता काळजी अनेक गोष्टी आहेत, पण आम्ही कशा प्रकारचा विश्वास धारण करतो ह्याच्याकडे आपण पाहूया, ह्याचा आपण विचार करूया. येशू ख्रिस्त आज आमच्याकडे पाहत आहे, तो आम्हाला पाहत आहे. आम्ही कुठे आहे, काय आहे, कोणत्या स्थितीमध्ये आहे ते त्याला माहीत आहे. पण आमच्यामध्ये अविश्वास आहे का विश्वास आहे? जर तो आमच्याकडे पाहून आश्चर्य व्यक्त करत आहे तर विश्वासाबद्दल करत आहे का अविश्वासाबद्दल करत आहे, ह्याचं आपण आत्मपरीक्षण या दिवसामध्ये करूया. या महामारीत आम्ही काय करत आहोत? या महामारीत आम्ही काय करतात? आम्हाला इतरांची काळजी आहे का, चिंता आहे का? आम्ही इतरांसाठी प्रार्थना करत आहे का? त्या प्रार्थनेमध्ये आम्ही देवाचा धन्यवाद करत आहे का? देवाला आदर आणि सन्मान देत आहे का? आम्ही स्वतः नम्र लीन होत आहे का? ते पाहण्याचा प्रयत्न करूया. अविश्वासाबद्दल येशू आश्चर्यचकित झाला, विश्वासाबद्दल येशू आश्चर्यचकित झाला. आणि म्हणून आज आपण ह्या गोष्टीचा विचार करूया की आम्ही कोणत्या प्रकारचा विश्वास धारण करत आहे. वचन 10, नंतर ज्यांना पाठविले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला. त्यांना तो दास बरा झालेला आढळला. जो मरणास टेकला होता तो आता बरा झालेला त्यांना आढळला. जो ग्रीक शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे ह्युजियानो, म्हणजे की जे आरोग्य होतं ते पूर्णपणे त्याला मिळालं. 100% त्याला ते आरोग्य त्या दासाला मिळालं आणि तो दास जो मरणास टेकला होता तो त्या ठिकाणी बरा या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून आज ह्या दिवसामध्ये आपण कशा प्रकारे त्या विश्वासामध्ये आहोत, कशा प्रकारे त्या विश्वासामध्ये आम्ही राहत आहे याचं आपण आत्मपरीक्षण करूया. लूका सुविवर्तमानाचा 17वा अध्याय आणि वचन 5 त्या ठिकाणी प्रेषित कशा प्रकारची प्रार्थना करतायत. हे देवा तू आमचा विश्वास वाढव, हे देवा तू आमचा विश्वास वाढव. या कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक लोक, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, पेपर असेल, टी व्ही असेल, त्या ठिकाणी डॉक्टर लोक असतील, ते काय सांगत आहेत? आम्ही आमची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी जेणेकरून आम्हाला आमचं उत्तम आरोग्य राहील, जेणेकरून आम्हाला
कोरोनाची जरी बाधा झाली तरी आम्ही लवकर बरे हो. त्याचप्रमाणे आमची ऑक्सिजन लेवल कशी वाढेल, पेशंटची कशी वाढेल, त्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत. त्या ठिकाणी कशा प्रकारे वॅक्सिन जे आहे डोस आहेत ते वाढले जातील, लोकांना ती मिळेल, ही परिस्थिती आज आमच्या समोर आहे. पण त्याचबरोबर आमचा विश्वास देखील आपण या दिवसामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करूया. लोक 17 आणि 5 त्या ठिकाणी प्रेषितांची प्रार्थना हीच आहे, हे देवा, हे प्रभू, तू काय कर, आमचा विश्वास वाढव, आमचा विश्वास वाढव. आणि ज्यावेळेस आमचा विश्वास वाढेल त्यावेळेस आम्ही विश्वासानंच अनेक गोष्टी करू. कारण की विश्वास, देवाने सांगितलं की मोहरीच्या दाण्यावर जरी विश्वास असेल तरी तुम्ही डोंगर देखील हलवू शकता, तुम्ही डोंगर देखील हलवू शकता. या कोरोनाच्या महामारीमध्ये त्या विश्वासानंच आपण देवाजवळ जाऊया, त्या विश्वासानंच आपण देवाजवळ जाऊया. आणि आम्हाला देव नक्कीच या दिवसामध्ये सहाय्यपूर्व आमची काळजी घेऊ. कारण की तोच आरोग्यदायी परमेश्वर आहे. आरोग्य त्याच्यापासूनच आम्हाला प्राप्त होतं आणि ज्यावेळेस तो देतो त्यावेळेस तो पूर्णपणे आम्हाला आरोग्यदायी बनवतो. हा आमचा अनु आहे. परमेश्वर देव करो या कोरोनाच्या महामारीमधून आम्ही जात असताना जे आम्ही विश्वास आहोत, देवाचे लेकरं आहोत, येशूचे शिष्य आहोत, त्या तुम्हाला मला देव सहाय्य करो, शक्ती देव, सामर्थ्य देव. आणि जी काही मी प्रार्थना करू त्या प्रार्थनेच्याद्वारे देव आमचा विश्वास वाढवो आणि त्याद्वारे देव आश्चर्यचकित हो आणि त्याद्वारे लोक आश्चर्यचकित हो आणि त्या सर्व गोष्टीद्वारे देवाचं गौरव हो, अशी मी प्रभुचरणी प्रार्थना करतो. आमेन. शेवटी देवाच्या गौरवासाठी आपण उपासंगीत गीत नंबर 152 गाऊया. चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना, पवित्र आत्म्या येऊनी, पवित्र आत्म्या येऊनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना, हिमवत आमुची अंत करणे, हिमवत आमुची अंत करणे, थंडची गेली होली, थंडची गेली होली, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना, ऐकलो बे आत्मसुखाची, ऐकलो बे आत्मसुखाची, भुरळची गेली पडूनी, भुरळची गेली पडूनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना, मोहक कितीतरी श्रमविरुदया, मोहक कितीतरी श्रमविरुदया, आपुल्या पाशे छळूनी, आपुल्या पाशे छळूनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना, असं शिकपोता समसे हाळू, अस
मनी वस आत्म्या म्हणून चेतीव आमा दीना चेतीव आमा दीना. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे आणि जसे आम्ही बरोबर सोडले आहे तसेच तो आमच्यावर आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव व तुमचे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुम्हार पाडो व तुम्हार कृपा करो. परमेश्वर तुम्हाकडे प्रसन्नमुख करो व तुम्हाला शांती देव. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि सदा सर्व काळ तुम्हा सर्वांसह असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तो शुद्ध माझा करी तुझे सौंदर्य दिसोया जी